नमस्कार. जोडी सासू सुनेची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आमच्याकडं ना आहे भाद्रपदी बैलपोळा. तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यातला बैलपोळा असतो आणि आज आमच्याकडं या महिन्यात असतो भाद्रपद महिन्यातला अमावस्येला. तर आमचा बैलपोळा आहे आज. तर आमचं चाललंय पुरणपोळीचा स्वयंपाक आणि तो मी बनवणार आहे चुलीवरती. आम्ही जोडीने सासू सुना चुलीवर बनवतोय. तर आमचा चुलीवरचा स्वयंपाक कसा आहे तो पाहायला विसरू नका. तर चला, आपण करतोय सुरुवात. आता मी कांदा चिरते, सुनबाई मिरच्या चिरते. तर आपल्याला करायच्यात कांदा भजी आणि पीठ मळले, पुरण शिजायला घातलंय आणि आता आपण इथं चुलीवरती करणार आहोत. झालंच तर मी ना वाटण काढून घेतलंय आमटेचं, म्हणजे साराचं. तर कांदा भाजून घेतलाय, तळून घेते आणि मस्त असं आपण तांदूळ घातलेत, खोबरं, आलं, लसूण, अजून कोथिंबीर आणि खडा मसाला सर्व काही घातले मी आता त्याला. आणि सुनबाई मळते गव्हाचं पीठ, मस्त असं पोळ्यांसाठी पीठ मळते. तर आता मी घेते डाळ येळवणी काढते त्याचं आणि डाळ परतायची. तर छान असं गठ्ठ पाणी निघालं याचं आणि आता ही डाळ ना मी परतून घेते. तर आपल्याला यातली ना थोडीशी ठेवायची आमटीला. तर या वाटणाबरोबरच ह्यातली डाळ पण थोडीशी, म्हणजे त्याने चांगला गठ्ठपणा येतो. तर मी थोडीशी काढली आणि गूळ खिसून घेतला आहे, मस्त चिरून घेतला वेळीने. आणि हा गूळ खूप चांगला आहे, याने ना पोळ्याच फुटत नाही अजिबात, एकदम मस्त अशा पोळ्या येतात. तर हा गूळ टाकला आहे यात. आणि आता मला ना सुंठ, विलायची आणि बडीशेप वाटून आणली बघा मी, आणि आता ही त्यामध्ये टाकते. तर त्याने पोळीला मस्त अशी चव येते. आणि छान असं पुरण परतून घेतलं आणि आता मी चुलीवर करते. हे अशी पातेल्याला ना मीठ आणि तेल लावलं ना की म्हणजे पटकन निघतं. काळं झालं तरी असं घासायला लय वेळ लागत नाही. तर याचं बोड पहिलं चुलीवर काळं केलेलं आहे आणि हे असं ठेवलं ना की अजिबात होतं, पण निघतं लगेच. आपण ना आमटी टाकून घेऊ. पोळ्याची आमटी केली ना की त्याबरोबर मस्त असा भात इंद्रायणीचा छान लागतो, म्हणून आमटी जास्ती खातात. तर कोणी याला सार म्हणतं, तर आता आमच्याकडं म्हणतात पोळ्याची आमटी. तर चला, देश तसा वेश, प्रत्येक ठिकाणी बोलीभाषा जरा वेगळीच असते. छान तडका बसला ना मग बघा आमटीला किती चव असते. आता मसाला टाकून घेते, मिरची पावडर आणि घरी बनवलेला मसाला टाकते मी फक्त. आणि मी या वाटणामध्ये लवंग, मिरी, थोडेसे दालचिनी ह्याचे प्रकार घातलेत आपले खडे मसाल्याचे. आपल्याला छान सार बनवून द्यायचं आहे. थोडा मसाला शिजवून देऊ आपण चांगला. आता ना हे आपण पुरणाचं येळवणी म्हणायचं त्याला बघा. पाणी टाकते मी त्यामध्ये आणि याला चव असते बरं छान अगदी. या येळवण्याच्या पाण्याला चव असते. पाणी गरम करून ठेवले मी आणि आता तेच पाणी टाकते. आणि ना कधी पण कुठल्या भाजीला असो, आमटीला असो, गरम पाणी करून टाकायचं, म्हणजे जास्ती चव येते बघा, एकदम अगदी छान लागते. आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ. आपण ना भज्याचं पीठ कालवून घेऊ. कांदे चिरलेत मी 2, बेसन पीठ, आणि मी खोडून मिरची घालते. कसं असतं ना, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला लाल तिखट लागतं, कोणाला हिरव्या मिरचीची आवडतात. तर खोडून मिरची टाकली आणि ओवा खूप सारा टाकला. आमच्याकडं ओव्याची भजी छानच लागतात, त्यांना आवडतात पण. आणि त्यामध्ये हे मी मीठ टाकते. आणि कधी पण भजी करताना ना
ज्या वेळेला आपल्याला तळायच्यात ना त्याच टायमाला पीठ कालवलं ना खूप छान वाटतात भजी, एकदम मस्त असे. तर मला आता भजी करायची. आधी कुरडई पापडी तळून घेते मी आणि नंतर भजी करते. कारण कुरडई पापडी, मेथीची भाजी आणि भज्याशिवाय नैवेद्य गोड दिसत नाही. मग आता पोळ्याचा नैवेद्य म्हटलं की मेथीची भाजी आणि हे सर्व काही आलंच. आता हे फार भजी करायच्या टायमालाच कालवणार मी. तर आधी हे तळून घेते मी. भजी चालू झाली आपली मस्त. बघा आपली भजी झालेत. कुरडई पापडी तळली आहे. कुरड्यांचा भुगा तळून घेतला आहे, कारण अख्खाल्या कुरड्या नाही तळल्या. भुगा झालेला आहे यावर्षी कुरड्यांचा, त्यामुळे मी भुगाच तळला आहे. आणि आता आपल्याला आमटी झाली आहे आणि तिकडं गॅसवरती भातच केला आहे. तर आता करायच्यात आपल्याला पोळ्या. चला आपण आता पोळ्या करून घेऊया. तर सोनबाईने ना पुरण वाटून दिलं आहे आणि मी बसल्या बसल्या भजी कुरड्या पापड्या तळेपर्यंत तिने पुरण वाटलं आहे. आणि आता मी पोळ्या करते. सुनबाईला गॅस पुढं करत असते ती. चुलीपुढं मी जास्त येऊन देत नाही, कारण लहान मुलं आहेत घरात. ती आली की ती मुलं पण तिच्या मागं येणार, म्हणून मी चुलीवरचा स्वयंपाक असला की मी स्वतः करत असते. तर हे बघा आता पोळ्या करते मी. आणि मस्त असं गावरान तूप घेतलं आहे. आणि कधीही पोळ्या करू द्या, मी गावरान तुपाच्याच करत असते, कारण आपलं घरचं आहे ना. मग मी त्याला तेल नाही किंवा काही नाही लावत, तूपच लावते. मग बघा आता ते तव्यावर पडल्यावर कसलाच भारी सुगंध सुटला आहे ना, खूपच मस्त, अगदीच छान. तर पोळ्या बघा आणि ना खूप छान फुगत होत्या बरं. पोळ्या लई मस्त आल्यात. आणि कसं असतं ना, पोळी फुगली तर करणाऱ्याला मस्त वाटतं. आणि का आमटीचा सार जर चांगला झाला ना तर खाणाऱ्याला चांगले वाटत असतं. ह्या पोळ्यांचं गणित हे असं असतं. तर काठ पण सगळे चांगलेच लाटलेत, कारण अशी एक म्हण आहे, नवरी पावी पोळी पावी काठाशी आणि नवरी पावी होटांशी. नवरीचे होट पातळ असेल तर ती नवरी गोड दिसते, असं पूर्वीची लोक म्हणायचे. आणि पोळीचे काठ जर पातळ असतील तर ती पोळी पूर्ण फुगलेली असते, खूप छान लागते. तर बघा आता मी एक एक करून सगळ्या पोळ्या करून घेते. आणि करण्याला पण इतके मूड येतो आहे ना, खरं सांगते, पोळी अजिबात फुटत नाही. कारण हा गूळ चांगला आहे. लोक पांढरा बघून आणतात किंवा लाल बघून आणतात, पण हा गूळ तुम्ही पाहिलं ना मी टाकताना, काळसर होता. खास म्हणजे अगदी ऑर्गॅनिक, त्यात कसलंही केमिकल न टाकलेलं. मुळातच मी गूळ आणतानाच चांगला आणते, की असा वेगळा कधी आणतच नाही. तर एकामागं एक अशी प्रत्येक पोळी फुगत होती, त्यामुळं करायला पण खूपच आनंद वाटत होता. आणि मस्त अशा आपल्या बघा पोळ्या सगळ्यात चांगल्या छान छान होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी श्रावणी अमावस्येला बैलपोळा असतो, पण आमच्याकडं भाद्रपद अमावस्येला असतो. तर चला, जसं देश तसा वेशा. तर आमच्याकडचा आजचा बैलपोळा आहे. पण आता हल्लेला ना कुठंच बैल राहिलेले नाही आहेत. बैल पूर्ण गेलेत. आणि कसं झालं, शेती कमी झाली, माणूस तोच राहिला. आणि शेती म्हणजे माणूस वाढत गेला, शेती तेवढीच राहिली, त्याच्यामुळं बैल पाळायला परवडतच नाही. तर चला, आता माझ्या पोळ्या झाल्या, नैवेद्य झाले, आता नैवेद्य भरायचे. आणि घरात आपले बैल आणलेत कुंभाराकडले, त्या बैलांना नैवेद्य दाखवायचा. तर इथं शेजारी काही बैल आहेत, ते गाड्याची बैल, तर त्यांची पूजा चालली आहे. तर चला आपण पाहूया त्यांची पण पूजा. तर ही आहेत गाड्याची बैल. आणि ती घोडी बरोबर असेल तरच ती बैल येतात. तर यांच्याकडं भरपूर बैल आहेत, म्हणजे 7-8 तरी आहेत.
पण यातून त्यांनी 2च आणले फक्त पूजण्यापुरते, कारण या बैलांना धरायला भरपूर माणसं लागतात. ती उधळली तर पटकन सापडत नाही. आणि हे जे वासरू जे आहे ना छोटंसं, ते फक्त 15 दिवसांचंच आहे बघा. एकदम बारीक आहे. ते शेजारी आमच्या गाई वेली ना त्यांची, तर ते आहे. आणि ह्या बैलांना पूर्वीला जे शेतकऱ्याची बैल होते ना, तर त्याला काय करायचे, रंग द्यायचे, शेंगांना रंग लावायचा, ते रंगवायची आणि मग ते खूप मस्त वाटायचं. पण या गाड्याच्या बैलांना रंग नाही लावत, फक्त भंडारा उधळतात त्यांच्यावर, कारण ते बरेच म्हणले तशी ती मार्केच असतात. तर कसा झाला आमचा बैल पोळा सांगा. तर पहा, ही आहेत आमची बैल आणि हा त्यांचा नैवेद्य. कसं आहे ना, शेती कमी पडल्यामुळं बैल कमी झाली, नाहीतर बैल घरोघरी असायची आणि अगदीच सगळे मस्त अशी पूजा व्हायची. या बैलांच्या शिंगामध्ये ना अशा मस्त अशा अंगठीसारखं, ते आता माझ्या लक्षात नाही काय म्हणतात त्याला, शिंगदोरी म्हणायचे. शिंगदोरी असायची, ते करायला लागायचं आणि घालायचं, खूप मस्त असतं. तर पाय बघा अशी बैलांची पूजा करतात. आणि त्यांना मदन चारलेलं म्हणजे दाणं चारलेलं, उद्या ते एक माणूस असतो गावातला, तो येतो न्यायला, त्याला द्यायचं असतं. आणि यानंतर चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट असं रुचकर मस्त जेवण तयार आहे बघा. तर हा सार आहे, हे गुळवणी आहे, आणि ही कुरडई पापडी, भाजी, भजी आणि ही भरलेली मिरची बघा, खूप छान बनवली. आणि ह्या पोळ्या, तर माझ्या पोळ्या चांगल्या गबगबीत आहेत का, त्या नक्की सांगा कमेंटमध्ये. सगळ्या ताईंनी सांगायचं, जे पाहतील ना व्हिडिओ त्यांनी कमेंट करा की पोळीमध्ये पुरण कमी आहे का किंवा काय असं. म्हणजे पोळ्या फुगतात पण पुरण असल्याशिवाय फुगतील का हो. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे अगदी आनंदाने सांगा. तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.